श्रीराम समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरूंना वंदन करून आपणा सर्वांच्या हृदयस्थ परमेश्वराला मी वंदन करते. श्री गोंदवलेकर महाराज यांच्या ओविबद्ध प्रवचनावरती जी चिंतनमाला चालू आहे त्यातील हे पुढील पुष्प 20 एप्रिल प्रवचन. संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास. एका माणसाकडं 2 बोलणारे पोपट होते आणि ते त्यांनी 2 माणसांना विकले. काही दिवसांनी तो माणूस ते पोपट कसे आहे बघायला गेला होता. त्यावेळेला त्याला दिसलं की एक पोपट एका खाटकाच्या घरी आहे आणि तो सारख्या शिव्या देतोय, मारा मारा असे म्हणतोय. त्या माणसाला ते पाहून जरा वाईट वाटलं. पुढे तो दुसरा पोपट ज्या ठिकाणी होता तिथे गेला. त्या पोपटाने या बसा नमस्कार म्हणून त्याचं स्वागत केलं. तो पोपट संत सज्जनांच्या घरी होता. हे पाहून त्या माणसाला आनंद वाटला. त्याच्या लक्षात आलं की ज्याला जशी संगती मिळते तसा तो वागतो. संगतीचा सहवासाचा हा परिणाम मनावर होत असतो हे त्याच्या लक्षात आले. ज्याची जशी संगती करावी तसे त्याचे गुणधर्म आपल्याला चिकटतात. श्री महाराज सोप्या उदाहरणातून सांगतात, काही लोकांनी एका ठिकाणाहून दुसरीकडे जायचे ठरवले. काही जण पायी निघाले, काही बैलगाडीतून निघाले तर काही मोटारगाडीने निघाले. जे मोटारीत बसले ते लवकर पोहोचले. ज्याच्या संगतीत ते राहिले त्याचे गुणधर्म त्यांना चिकटले, म्हणजेच मोटारीचा वेग जास्त म्हणून ते लवकर पोहोचले. गाडीच्या सान्निध्यात राहिल्याने देहाला काहीच न करता वेग मिळाला आणि ते लवकर पोहोचले. मग तसेच मन जर चांगल्या वातावरणात राहिले तर ते चांगले विचार करणार. म्हणून नेहमी सुसंगतीत राहावे. सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. ज्या सहवासात आपलं मन शांत आणि प्रसन्न राहतं अशा ठिकाणीच आपण राहावं. सतत काठी हातात घेतल्याने कधीतरी मारायची इच्छा होणारच, परंतु तुळशीची माळ जर हातात घेतली तर भगवंताचं स्मरण ठेवण्याची इच्छा होते. संतांच्या सहवासात राहिल्याने हेच घडते. सतत सद्विचारांचे सान्निध्य, सदाचरणाच्या सान्निध्यात राहिल्याने मनावर चांगले परिणाम होऊन सदाचरणाने वागायची इच्छा होते. म्हणजेच मनुष्याच्या अंतरात बदल घडून येतात. खऱ्या संतांच्या देहाचा, त्यांच्या संगतीचा लाभ जर आपल्याला झाला तर परमेश्वर प्राप्तीचा मार्ग सुलभ होतो. त्यांच्या संगतीत नुसते पडून राहावे असे श्री महाराज म्हणतात. म्हणजेच त्यांच्या संगतीत आपली कृती काहीच नसते. त्यामुळे अहंकाराला वाव राहत नाही आणि वासना क्षीण व्हायला मदत होते. तुकाराम महाराजांनी न लगे मुक्ती धनसंपदा, संत संग देई सदा असे म्हटले आहे ना. श्री महाराज एका प्रवचनात संत संगतीचा होणारा परिणाम, त्याचा फायदा आपल्याला सांगत आहेत, त्याची महती आपल्याला सांगत आहेत. सत्संगतीत कष्टाशिवाय ईश्वराची प्राप्ती होते. सत्संगतीत साधने आपोआप होतात. त्यांच्याबरोबर राहिल्याने पूजनाबरोबर पूजन, भजनाबरोबर भजन, श्रवणाबरोबर श्रवण, स्मरणाबरोबर स्मरण आपोआप होते. सत्संगतीत स्वतःची विस्मृती होते आणि नामस्मरण घडते. म्हणून प्रत्येकाने संत संगती करावी. संत संगतीने देह भावनेतून बाहेर पडता येते. संत संगती किंवा संत सहवास यासारखे दुसरे भाग्य नाही असे श्री महाराज म्हणतात.
संत कबीरजीही आपल्या दोह्यामध्ये म्हणतात, संगत की जय साधुकी कभी न निष्फल होय, लोहा पारस परसते सोभी कंचन होय. संतांच्या सहवासात राहून त्यांच्या विचारांचा आदर करावा, ते विचार आपल्या आचरणात आणायचा प्रयत्न करावा, तेच आपल्या कल्याणाचं असतं. परिसाचा स्पर्श झाल्यावर लोखंडाचंही सोनं होतं का? होतं ना. तसे संत सहवासात साधारण मनुष्यच काय, पण परमपापीसुद्धा परमपदावर जाऊ शकतो, जसा वाल्याकोळीचा वाल्मिकी ऋषी झाला. म्हणून श्री महाराज म्हणतात, प्रयत्नपूर्वक संत सहवासात राहावे, त्यात प्रारब्ध आणू नये. आता हे प्रवचन आधी आपण बघूया. संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास. बाह्य प्रपंच उपाधी त्याने त्रासू नये कधी, हीच जाणावी उघड समाधी. सावली मातीत पडली तिला धुवून नाही घेतली, तसेच खरे आहे देहाचे पण ते संतांनाच साधे. सर्व संकल्प वर्ज करून अवस्था असावी बालक वृत्ती समान. सतत विवेक अखंड चित्ती रामनामी मनोवृत्ती, हेची तुम्ही परमप्राप्ती. मारुनी खोटी कल्पना वृत्ती रामनाम अखंड चित्ती, समाधान संतोष शांती. देवासी सर्व करी अर्पण करी स्वानंदयुक्त परमात्मचिंतन, हीच सिद्ध साधूची खूण. वासना जाळून शुद्ध चित्त अहम भाव सोडून होई निभ्रांत. आता मी रामाचा राम माझा हे जाणावे पूर्ण. संत सहवास त्याला पाही जो देह बुद्धी टाकून राही. संतास न पहावे देहात आपण देहा परते, होऊन पहावे त्यास नामात ठेवा प्रेम, हीच संतांची खूण. जेचे आपले संगती आले संतांनी त्यांचे सार्थकच केले. साधूने देह ठेवला तरी सत्तेने जागृत राहिला, त्याची ठेवावी आठवण सेवा करावी रात्रंदिन. संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास. संत चरणी विश्वास त्याने भगवंत जोडला खास. लक्ष ठेवावे संताकडे देह लावावा प्रपंचाकडे. नाम घ्यावे श्वासोच्छ्वास संत संतुष्ट होईल खास. सांगावे संतास नमस्कार जो जगताचा आधार. संतांच्या देहाची प्रारब्ध गती संपली, काया आज दिसेनाशी झाली, परी अजरामर राहिली. राम करता हे जाणून चित्ती, जगात संत ऐसे वर्तती, जेणे दुसऱ्यास मार्गदर्शक होती. संतांचे करावे अनुकरण, घ्यावे त्यांचे दर्शन. सांगावे आलो आहे आपण, विचाराव्या कठीण वाटा, जेणे सुलभ होईल व्यवहारी चालता. रामा परता नाही लाभ, हे धरले ज्याने चित्ती, त्यास लाभली खरी संतांची संगती. त्यांचा आदर्श ठेवावा पुढे, कधी न होईल वाकडे. स्वतःचे पावावे समाधान, त्याने लोकास आणण्याचा प्रयत्न करावा जाण. संतांशी व्हावे अनन्य शरण, दुसरीकडे जाण्याचे नाही कारण. भाग्याने संत घरी आला, अभागी न मानी त्याला. सूर्याचा प्रकाश झाला, आंधळ्याला उपयोगी नाही आला. तैसी विषयी झाली ज्याची वृत्ती, संतांची संगत त्याला न लाभती. रामनामा वाचून ज्याचा वेळ जात नाही, तोच जीवनमुक्त पाही. देहाचे ठिकाणी विरक्त, विषयाचे ठिकाणी नसे अहम ममत्व, त्यालाच म्हणतात मुक्त. बोधवाक्य रामा परते न मानावे हित, हे सर्व संतांचे मनोगत. आता चिंतनाकडे परत वळूया. बाह्य प्रपंच प्रारब्ध उपाधी, त्यासी त्रासू नये कधी, हीच जाणावी उघड समाधी. सर्वसामान्य मनुष्य हा परिस्थितीने गांजलेला दिसून येतो. दृश्य जगताचे आघात सतत त्याच्यावर होत असतात. नोकरी कामानिमित्त आणि किंवा
व्यवहारातून आघात होत असतात. मान अपमान, छळ, कपट वगैरे सर्व गोष्टीतून त्रास होतो. कधी प्रापंचिक गोष्टी, आजारपण वगैरे गोष्टींचा त्रास होतो, कधी प्रारब्धाचा त्रास होतो. म्हणजेच प्रत्येक माणूस हा आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक अशा तापत्रयातून जातच असतो. श्री महाराजही म्हणतात, संचित प्रारब्ध क्रियमाण दुःखी होती अवघे जन. प्रत्येक मनुष्य हा कर्मबंधनात अडकलेला असतो आणि त्या कर्माची फळंही भोगावीच लागतात. अशा वेळी जीव परमेश्वराकडे धाव घेतो, पण ते संकट दूर व्हावं म्हणून, आणि मग परत नवीन नवीन कर्मबंधनात अडकतो. पण संत सहवासात राहून ज्ञानप्राप्ती झाली की तो निर्भय होतो. संकटाची भीती त्याच्या मनातून निघून जाते. हा सत्संगतीचा परिणाम आहे. खरं तर संकट येतात ती परमार्थात प्रगतीलाच सहाय्यभूत असतात. हे कळले की भीतीच वाटत नाही. एक एक कर्म निःशेष होत जाते. म्हणून प्रपंच, प्रारब्ध अशा गोष्टींनी त्रासून जाऊ नये. श्रद्धेने, निष्ठेने भगवंताचे नाम घेत त्याच्या स्मरणात आलेली प्रत्येक गोष्ट माझ्या हिताची आहे ही श्रद्धा ठेवून सहन करून त्यातून बाहेर यावे, हीच उघड समाधी आहे. सर्व संकल्प वर्ज करून अवस्था असावी बालक वृत्ती समान. परमेश्वर करता आहे, तो करतो ते आपल्या हिताचे आहे हे ध्यानात ठेवून राहावे. काही वेळेला आपण कर्म करीत असता काही संकल्प करतो. मी अमुक एक करेन, अमुक दिवसात करेन वगैरे वगैरे. संकल्प करणारा मी असतो. पण नीट विचार केला तर परमेश्वर करीत आहे, तर संकल्प करणारा मी कशाला हवा? तो मीच सोडून द्यायचा म्हणून सर्व संकल्प सोडून असे म्हटलेले आहे. म्हणजेच साधना, उपासना सोडायची असा अर्थ नाही बरं. कर्तेपण त्याच्याकडं दिल्यावर कसं, कधी हे सर्व त्याच्या इच्छेने होऊ द्यावे. आपण लहान बालकाप्रमाणे निश्चिंत राहावे, तसे आनंदी राहावे. बालकाला माहीत असतं ना, आपला योगक्षेम चालवणारी आपली आई असते. बालक कसं निश्चिंत, निभ्रांत, निशंक असतं, आईवर विसंबून असतं, तसं आपणही राहावं. इथे श्री महाराज जणू गीतेतील आधार आपल्याला सांगत आहेत. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व धर्मांचा आश्रय सोडून मला शरण ये, मी तुला सर्व पापातून मुक्त करीन, चिंता करू नको. बालकाची वृत्ती तशीच असते ना. त्याला कधी आपण चिंता, शोक करताना पाहिलं आहे का? तसेच आपण हात पाय हलवतो, हा अहंकारही त्याच्यापाशी नसतो. ते सहजपणे खेळत असतं. तसंच आपली वृत्ती अहंकाररहित, विकाररहित करावी, असंच श्री महाराजांना म्हणायचं असेल ना. संतास न पहावे देहात, आपण देहापरते होऊन पहावे त्यास. सर्वसामान्य मनुष्य स्वतःला मी देह आहे असे समजून वागतो. परंतु संत हे आत्मभावात मी आत्मा आहे ह्या भावात राहत असतात. जोपर्यंत मी देह आहे ह्या भावनेत आपण राहतो, तोपर्यंत हे माझं, हे मला हा खेळ चालू राहून सुख दुःख निर्माण होतात. अहंकार वाढीस लागतो. म्हणून संत देहबुद्धीचा त्याग करायला सांगतात. इथे श्री महाराजही देहबुद्धीचा त्याग करायला सांगत आहेत. साधूने देह ठेवला तरी सत्तेने जागृत राहिला.
देहबुद्धीचा देहभावनेचा त्याग झाला की जीव शिवाचं मिलन होते. परमेश्वराशी एकरूपत्व येते. परमेश्वरासारखे सर्व व्यापकपण आपल्याला प्राप्त होते. परमेश्वर सर्व विश्वाला व्यापून आहे. ते चैतन्य आहे. चैतन्याचे काम अखंड चालूच असते. तसे साधूने जरी देह सोडला तरी चैतन्य कायम असल्याने त्याचे कार्य सूक्ष्मातून चालूच असते. आपल्या भक्तासाठी शिष्यासाठी त्याचे कार्य चालूच असते व आपल्या अस्तित्वाची ते प्रचिती देत असतात. श्री महाराजांनी देह सोडल्यानंतर 3 दिवसांनी काही कोमटी लोक अनुग्रहासाठी आले होते, परंतु महाराज नाहीत हे कळल्यावर त्यांना खूप वाईट वाटले. त्यावेळी रात्री ती लोक समाधीसमोर झोपी गेली. तर पहाटे महाराजांनी सर्वांना दर्शन दिले व सर्वांना मंत्र दिला, माळ दिली. सकाळी उठल्यावर सगळेजण एकमेकाला सांगत होते. तेव्हा एका म्हातारीच्या पदरातून माळ पडली जी महाराजांनी दिली होती. सर्वांनाच ही प्रचिती आली आणि ते आनंदाने परत गेले. अशा संतांची आठवण ठेवून परमेश्वराची सेवा करावी, अशा संतांच्या सहवासात राहावे. प्रपंचात राहूनही परमार्थ साधता येतो हे संत सहवासात कळून येते. संतांशी व्हावे अनन्य शरण, दुसरीकडे जाण्याचे कारण नाही. साधू संतांचे एक मुख्य लक्षण आहे, ते म्हणजे ते सर्वानुभूती राम पाहतात. पण हे कळायला आपल्यालाही सर्वत्र भगवंत भरलेला आहे ही जाणीव व्हायला हवी ना. त्यासाठीच अशा संतांना तुमच्या वाचून अन्य कोणी नाही अशा भावनेने म्हणजेच अनन्यतेने शरण जायला हवे. शरणागताला जवळ घेऊन त्याची प्रगती करून देण्याचं कार्य संत करीत असतात. संतांजवळ असलेलं समाधान शिष्याला भक्ताला प्राप्त होतं. त्याला मग दुसरीकडे जाण्याचं कारणच उरत नाही. सूर्याचा प्रकाश झाला, आंधळ्याला उपयोगी नाही आला, तैसी विषयी झाली ज्याची वृत्ती, संतांची संगत त्याला न लाभती. संत हे अज्ञान अंधकाराच्या जगात वावरणाऱ्या जीवाच्या आयुष्यात सूर्यासारखे येत असतात. ज्ञान देऊन त्याच्या आयुष्यातील सुखदुःखाचे अज्ञान दूर करून समाधान प्राप्त करून देत असतात. परंतु मायेच्या आवरणात गुरफटलेल्या जीवाला विषयच गोड वाटतात. अशा जीवाची अवस्था एखाद्या आंधळ्यागत असते. देहाचे ठिकाणी विरक्त, विषयाचे ठिकाणी नसे अहम ममत्व, त्यालाच म्हणतात मुक्त. सर्वसामान्य जीव विषयासक्त असतो, परंतु संतांचा आपल्या इंद्रियावर मनावर ताबा असल्याने त्यांच्या मनात विरक्ती वैराग्य असते. स्वतःच्या देहावर धनसंपत्तीवर त्यांची आसक्ती नसते. असेल तर असू द्या, नसेल तर नसू द्या ही त्यांची समाधानी वृत्ती असल्याने ते सदैव संतुष्ट असतात. आणि अहंकार ममतारहित संतांनाच जीवनमुक्त म्हणतात. आणि अशा संतांच्या सहवासात राहायला मिळणे ह्यासारखे भाग्य नाही असे श्री महाराज म्हणतात. माणगंगातीरी ह्या पुस्तकात प्रवचनाचं सार अभंग रूपातून मांडलेलं आहे, ते आता आपल्यासमोर मांडते. संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास, प्रारब्ध भोगास त्रासू नये कधी, उघड समाधी हीच असे, रामनामी वृत्ती राहो तेच चित्ती, संतोषने शांती होई प्राप्त, संत सहवास लाभे भाग्यानेच, नामात प्रेमच राहो सदा, संतांसी अनन्य जाता हो शरण, मिळे समाधान घेता नाम, सदा राम नाम तो जीवनमुक्त, अतीव विरक्त असे तोची. बोधवाक्य
रामापरते न मानावे हित, हे सर्व संतांचे मनोगत. जानकी जीवन स्मरण जय 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 राम. सद्गुरुनाथार्पणमस्तु. श्रीराम श्रीराम श्रीराम.